वेलकम बॅक. चला आपण पुढचा मुद्दा आता लगेच घेऊयात, फार वेळ आपल्याकडं घालवायसाठी नाहीये. पुढचा मुद्दा आहे, तुम्हाला हे स्क्रीनवर दिसतंय बघा माझ्या मागं, सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. आपण शिकतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा लेसन नंबर 1 विच इज वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. मराठीमध्ये तो मुद्दा आहे संविधानाची वाटचाल. हा जो यूट्यूब चॅनल आहे SST इन मराठी बाय सुहास सर, हा यूट्यूब चॅनल काही फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही. हा चॅनल सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाची मुलंसुद्धा बघू शकतात. फक्त प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला समोर स्क्रीनवर इंग्लिशमधली PDF तुम्हाला मागं दिसतीये. तुम्ही तुमच्या हातामध्ये तुमचं मराठीमधून जे इतिहासाचं, नागरिकशास्त्राचं, राज्यशास्त्राचं बुक आहे ते तुम्ही तुमच्या समोर धरलं तरी तुम्हाला सगळं समजून जाईल. शेवटी मी शिकवतो मराठी भाषेमधूनच आहे, बरोबर आहे का? चला, याच्या आधीचे व्हिडिओ आय होप तुम्ही बघितले असतील, नसतील बघितले जरूर बघा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बघा, याच्यावर क्वेश्चन आलेला. हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे ज्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. एक्सरसाइज बघा, पेज नंबर 74 वर बघा. क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन ब्रीफ. मोठे क्वेश्चन आहेत हे बघा. बोर्डाच्या परीक्षेला हा येऊ शकतो 4 मार्काला, 5 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. 5 मार्काला येईल का नाही शंका आहे, 4 मार्काला नक्की येऊ शकतो. आन्सर इन ब्रीफ बघा, डिटेलमध्ये आता तुम्हाला याबद्दल सांगायचं आहे. त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज मेंट बाय, म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ काय आहे. एस्टॅब्लिशमेंट, स्थापना करायची कशाची, ऑफ सोशल जस्टिस. ठीक आहे, हा क्वेश्चन तुमचा आलेला आहे. चला आता आपण हे समजायचा इथे प्रयत्न करू. हे बघा माझ्या मागं तुम्हाला काय दिसतंय, पेज नंबर 70. पेज नंबर 70, सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, टेक्स्टबुक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असलं पाहिजे. चला बघा पटकन आता एकेका शब्दाचा अर्थ समजून घेऊ. थोडे आपले लेक्चर्स तुम्हाला असं वाटू शकतं की लेंदी होत आहेत, पण साधी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आपण जेवण करताना जर वाचा 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 खाल्लं, 2 मिनिटात जेवण केलं, काय होतं, आपल्याला डबडं घेऊन पळायला लागतं का नाही, बरोबर आहे का? आणि त्याच जागी जर आपण शांततेत एक एक घास तोडून, एक एक घास व्यवस्थित चावून खाल्ला तर काय होतं, आपल्याला पचतं व्यवस्थित. साधी गोष्ट आहे, तीच साधी गोष्ट इथं पण अप्लाय होती. जर आपण शांततेत अभ्यास केला तर एकदा अभ्यास केलेला सुद्धा लक्षात राहू शकतो, 10 वेळा अभ्यास करायची सुद्धा गरज नाही. आणि मी तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवतोय, मी तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो आहे. चला इथे बघा आता, सोशल या शब्दाचा अर्थ आहे, सोशल म्हणजे सामाजिक. ओके, न्याय, जस्टिस म्हणजे काय, न्याय. सोशल जस्टिस म्हणजे काय, सामाजिक न्याय. आणि इक्वॅलिटी म्हणजे समानता, समता किंवा समानता. याविषयी आता आपण शिकणार आहोत. माझ्यासमोर आहे इथं PDF. ठीक आहे, चला आता इथे बघूयात आपण क्वेश्चन नंबर 4च्या 2चं आन्सर. सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी आर द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ आर कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान जे बनवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्दिष्ट. कुठल्याही गोष्टीचं उद्दिष्ट असतं. तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय ना, तुमच्या समोर तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्हाला हा धडा शिकायचा आहे, हा लेसन शिकायचा आहे आणि हा शिकून तुम्हाला चांगले मार्क पाडायचे आहेत. तुम्ही 10वीच्या बोर्डाचा पेपर का देणार आहात आता, व्हॉट इज युअर ऑब्जेक्टिव्ह. तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की तुम्हाला बोर्डाचा पेपर जास्तीत जास्त चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे आणि एक चांगलं करिअर पुढे जाऊन तुम्हाला घडवायचं आहे. दॅट इज युअर ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, उद्दिष्ट ह्याचा अर्थ कळला का काय. तर हे काय इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे, कॉन्स्टिट्यूशनचं ऑब्जेक्टिव्ह आहे. कॉन्स्टिट्यूशन कशासाठी तयार केलं गेलं, तर यासाठी तयार केलं गेलं. सोशल जस्टिस असला पाहिजे, समाजामध्ये न्याय असला पाहिजे आणि इक्वॅलिटी असली पाहिजे, सगळ्यांमध्ये समानता असली पाहिजे. मग त्यांनी काय केलं, द कॉन्स्टिट्यूशन हॅज गिवन द गाईडलाईन्स. त्यांनी काही गाईडलाईन दिला, त्यांनी एक रस्ता सांगितला, त्या रस्त्यानं तुम्ही पुढं जायचं आहे. कॉन्स्टिट्यूशन गिवन दी गाईडलाईन्स टू एस्टॅब्लिश. आता पुढच्या पानावर जायचं आहे आपल्याला. टू एस्टॅब्लिश अ न्यू सोसायटी. आता तुम्हाला मीच इथं येतोय का रे आडवा, बघू बरं जरा. हां, माझ्याच मागं आले ना. अच्छा, आता मलाच सरकावं लागेल का जरा बाजूला. चल भाऊ इकडे येऊन बस. हां, ठीक आहे का, आता दिसतंय का तुम्हाला. ओके, ठीक आहे. हे बघा,
टू एस्टॅब्लिश, पहिल्या लाईन पासून आपण सुरुवात करतो आहोत. टू एस्टॅब्लिश अ न्यू सोसायटी, एक नवीन समाज आपल्याला तयार करायचा आहे. कशाच्या बेसवर, कोणत्या बेसवर? ऑन दिस टू व्हॅल्यू, एक नवीन एक समाज, एक असा समाज आपल्याला तयार करायचा आहे ज्या समाजामध्ये हे दोन व्हॅल्यू, ही दोन मूल्य असली पाहिजे. सगळीकडे सोशल जस्टिस असलं पाहिजे. म्हणजे काय तुम्हाला सांगू का, हे बघा, एखादा ह्या भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, कोण आहे? मुकेश अंबानी. समजा त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळाला पाहिजे का? हो, न्याय मिळाला पाहिजे. आणि गरीबात गरीब माणूस आहे, झोपडीमध्ये राहणारा माणूस आहे, त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळाला पाहिजे का? मिळाला पाहिजे ना. हा, फक्त मुकेश अंबानीलाच न्याय मिळाला पाहिजे आणि एखाद्या गरीबाला न्याय, असं नाही होत ना. जर त्या दोघांनाही न्याय मिळाला तर तो झाला सामाजिक न्याय, तर ती झाली इक्वॅलिटी. बरोबर आहे का? ज्याच्या बँक अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये आहेत, हा, बरोबर आहे का? मग पोलिसांनी असं करायचं का, ज्याच्या बँकेमध्ये 1 कोटी रुपये, त्याचीच केस लिहून घ्या, त्याच्यावर अन्याय झाला, घ्या या साहेब, चला तुमची केस घेतो. आणि एखादा एकदम गरीबात गरीब माणूस आहे, कसं बस त्याचं पोट भरलं जातंय, मग पोलीस असं म्हणतात का की नाही नाही, चला तुम्ही कोण आहे, तुमच्याकडे काही पैसे बिशे नाही आहेत, चला तुमचे काय आम्ही केस घेणार नाही, असं होऊ शकतं का? नाही. सगळे इक्वल आहेत. पंतप्रधान सुद्धा महत्वाचा आहे आणि सामान्य माणूस सुद्धा महत्वाचा आहे. दॅट इज मीन सोशल जस्टिस आणि इक्वॅलिटी, समानता. चला पुढे बघा. वी आर फॉलोइंग द पाथ लेड डाऊन बाय आवर कॉन्स्टिट्यूशन टू अचीव दिस गोल. ठीक आहे, आपण त्या रस्त्याने चाललो आहोत, त्या पाथनी आपण चाललेलो आहोत, जो पाथ त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला, आपण गेली एक काय 60-70 वर्ष झाले आपण चालतो आहोत. चला, टू एस्टॅब्लिश सोशल जस्टिस. आता हे जे आहे का नाही, हे बघा, टू एस्टॅब्लिश सोशल जस्टिस, हे आहे तुमच्या क्वेश्चन नंबर 4चा 2चं आन्सर. एकदा तो क्वेश्चन रिवाइज करायचा का पटकन? बघा, क्वेश्चन नंबर 4चा 2, व्हॉट इज मीन्ड बाय एस्टॅब्लिशमेंट ऑफ सोशल जस्टिस. ह्याचं उत्तर हे बघा, हे आहे, टू एस्टॅब्लिश सोशल जस्टिस इज टू रिमूव्ह म्हणजे काय? घालवायचं, कमी करा. तिथनं काय कमी करायचंय, कोणती गोष्ट घालवायची आहे? इज टू रिमूव्ह दोज सोशल कंडिशन्स, म्हणजे अशी सामाजिक परिस्थिती विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इनजस्टिस अँड इन्सिस्ट ऑन दी इक्वॅलिटी ऑफ डिग्निटी ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स. हे बघा, आता ही जी वाक्य आहेत ना, ही वाक्य अशी मोठी मोठी वाटतात, पण काय त्या वाक्यांमध्ये काही अवघड असा अर्थ नाहीये, खूप सोपा अर्थ आहे. हे बघा, साधी गोष्ट आहे, आपल्याला एकदम साध्या आणि मराठी भाषेमध्ये एका वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्याला एक असा समाज तयार करायचा आहे, जिथं सगळ्यांना न्याय मिळेल. एखादा हिंदू गेला तरी न्याय मिळेल, मुसलमान गेला तरी न्याय मिळेल, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध सगळ्यांना न्याय मिळेल. गरीब गेला तरी न्याय मिळेल, श्रीमंत गेला तरी न्याय मिळेल, बंगल्यात राहणारा गेला तरी न्याय मिळेल, झोपडीत राहणारा गेला तरी सुद्धा न्याय मिळेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. The principles of justice and equality aim at ending discrimination in social status such as superior or inferior. डिस्क्रिमिनेशन हा शब्द महत्वाचा आहे आणि डिस्क्रिमिनेशन या शब्दाचा अर्थ आहे डिस्क्रिमिनेट करणं, म्हणजे भेदभाव करणं. तुम्ही कुणाही मध्ये भेदभाव करायचा नाही. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, सच ॲज सुपिरियर ऑर इन्फिरियर. सुपिरियर म्हणजे काय? आता जुन्या काळामध्ये असा भेदभाव होता, उच्च आणि नीच, बरोबर आहे का? उच्च जातीतला म्हणजे वरच्या जातीतला, खालच्या जातीतला, हे जुन्या काळामध्ये मानलं जायचं. वरिष्ठ जातीतला, कनिष्ठ जातीतला, हे असं मानलं जायचं. किंवा जो पैशावाला आहे, जो खूप मोठा काय म्हणतात त्याला, खूप धनाढ्य माणूस आहे, खूप गर्भश्रीमंत आहे तो, आणि खूप गरीबात गरीब, हा भेदभाव होता. आता तुम्ही भेदभाव नाही करू शकत. ठीक आहे, कायदाच असा आहे की तुम्ही भेदभाव करू शकत नाही. ठीक आहे, चला पुढे बघा काय आहे. ऑन द बेसिस ऑफ कास्ट. कास्ट म्हणजे काय? जात, म्हणजे खालच्या जातीचा, वरच्या जातीचा, असा भेदभाव तुम्ही करू शकत नाही. ह्यांनी काय केलं तुम्हाला सांगू का? ह्यांनी कायदाच काढला, बरोबर आहे का? आणि कायदा म्हणजे काय असते? कायदा म्हणजे सगळ्यात मोठी भीती असते. तो कायदा जर तुम्ही तोडला तर तुम्हाला काय होतं? तुम्हाला डायरेक्ट पोलीस उचलतात, जेलमध्ये टाकतात, तुमच्यावर केस चालते, बरोबर आहे का? मग ह्यांनी काय केला? डायरेक्ट कायदाच बनवलं की आता तुम्ही काही भेदभाव करू शकत नाही. रिलिजन म्हणजे काय? हिंदू, रिलिजन म्हणजे धर्म, बघा बरं का? कास्ट म्हणजे जात,
रिलिजन म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म. आणि त्या हिंदू धर्मामध्ये खूप साऱ्या जाती असतात छोट्या छोट्या, बरोबर का? धर्माच्या नावावर तुम्ही भेदभाव करू शकत नाही. लँग्वेज म्हणजे काय? मराठी माणूस, बंगाली माणूस, गुजराती माणूस, हिंदी माणूस. लँग्वेज म्हणजे आमची लँग्वेज, आमची भाषा लय भारी आणि तुमची लँग्वेज कमी भारी, असा भेदभाव आम्ही काही करू शकत, कुणीच करू शकत नाही. त्याच्यानंतर काय? जेंडर. जेंडरवरून डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष. म्हणजे आपल्याकडे कसं आहे? मेल डॉमिनेटिंग सोसायटी, पुरुष प्रधान संस्कृती. म्हणजे पुरुषांनी स्वतःला लय भारी समजायचं, बायकांना कमी लेखायचं, असं काही आता आपण करू शकत नाही. आता सगळे इक्वॅलिटी, सगळीकडे इक्वॅलिटी आहे. त्याच्यानंतर काय? प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला. रेस, वंश. वंश म्हणजे कोणत्या वंशाचे तुम्ही आहात. पुढं काय? प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय? तुमच्याकडं 100 एकर जमीन आहे का तुमच्याकडे जमीनच नाहीये. तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 10 कोटी रुपये आहेत का काहीच नाहीये. काय फरक पडतो? तुम्ही एक साधी गोष्ट, तुम्ही एक गोष्ट सांगा की आता तुम्ही समजा दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये समजा आता तुम्ही आजारी पडले, ठीक आहे. आता आजारी पडल्यानंतर तुम्ही तिथं गेले, दवाखान्यामध्ये नंबर लावला आणि तुमचा तिथं नंबर लावला, समजा तुमचा पहिला नंबर आहे. तुमच्या नंतर एक खूप मोठा श्रीमंत माणूस तिथे येऊन बसला. मग काय तो श्रीमंत आहे म्हणून त्याला आधी घेतात का? नाही, तुम्हालाच आधी घेणार ना. ह्याला म्हणतात इक्वॅलिटी. साध्या भाषेमध्ये मी समजवायचा प्रयत्न करतो आहे. पुढे बघा चला. अँड गिव्हिंग इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर डेव्हलपमेंट टू एव्हरी इंडिव्हिज्युअल. सगळ्यांना संधी द्या रे. खूप साधी गोष्ट, तुम्ही सगळ्यांना संधी द्या. कशाची संधी द्या? डेव्हलपमेंट करायची संधी द्या. चला मी तुम्हाला एक साधी गोष्ट, तुम्हाला एक चांगलं एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो बरं का. 2 मुलं आहेत बरं का. 2 मुलं अतिशय हुशार. त्या दोघांचा IQ आहे ना 140 आहे. आता 140 म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, अतिशय बुद्धिमान, सगळ्यात भारी IQ 140. आता ही दोन हुशार मुलं आहेत. दोन हुशार मुलं. एक मुलगा जन्मला पुण्यामध्ये, एक चांगल्या सुशिक्षित आई बापाच्या पोटी जन्माला आला, ठीक आहे. ज्यांच्याकडे खूप चांगला पैसा आहे, जे चांगल्या घरामध्ये राहतात, अशा आई बापाच्या पोटी एक मुलगा जन्माला आला ज्याचा IQ आहे 140. दुसरा मुलगा खेड्यामध्ये एकदम गरीब आई बापाच्या पोटी, जे झोपडीमध्ये राहतात त्या आई बापाच्या पोटी जन्माला आला आणि त्याचा सुद्धा IQ आहे 140. बघा बरं का, दोघांमध्ये बुद्धी समान आहे का नाही? एक समान बुद्धिमत्ता आहे. पण पुण्यामध्ये जो जन्माला आला तो चांगल्या स्कूलमध्ये गेला, त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याला चांगल्या स्कूलमध्ये जायला मिळालं, त्याला चांगलं खायला प्यायला मिळालं, त्याला चांगले कपडे मिळाले, त्याला कॉन्फिडन्स मिळाला, त्याला ह्या चांगल्या जगाचा अनुभव मिळाला, त्याला चांगली सायकल मिळाली, बरोबर आहे का? त्याला चांगली बॅग मिळाली. आणि जो खेड्यातला मुलगा होता त्याला काहीच चांगलं नाही मिळालं, तो गरीब होता, त्याला काहीच चांगलं नाही मिळालं. मग या दोघांमध्ये बरं तो खेड्यातला मुलगा होता तो कमी हुशार आहे का? नाही ना, तो पण तेवढाच हुशार आहे ना, तो पण तितकाच बुद्धिमान आहे ना, त्याचा IQ पण 140 आहे ना. पण त्याला अपॉर्च्युनिटी नाही मिळाली, त्याला संधी नाही मिळाली. मग त्याच्यामध्ये त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याचा? गरीब घरामध्ये जन्माला येणं हा त्याचा दोष आहे का? खेडेगावामध्ये जन्माला येणं हा त्याचा दोष आहे का? हे त्याच्या हातात होतं का? सगळ्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, तर हा देश महान बनू शकतो, तर हा देश एक चांगली जागा बनू शकते राहायसाठी. बाळांनो, तुम्हाला पटतंय का? माझा मुद्दा समजतोय का? आणि मी जे साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवतोय ते तुम्हाला समजतंय का? समजत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. त्याच्यानंतर बघा पुढचा पॅरेग्राफ आपण पटकन बघूयात. To establish justice and equality, efforts are to be made at all levels of the society. Efforts म्हणजे काय? प्रयत्न करावे लागतील, आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. आणि ऑल, हे बघा इथं काय लिहिलंय, ऑल लेवल्स ऑफ द सोसायटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. म्हणजे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत जे सगळ्या लेवल आहे त्या सगळ्या लेवलवर प्रयत्न करावे लागतील. पुढे बघा. बट द गव्हर्नमेंट्स एफर्ट्स अँड पॉलिसीज ऑन दिस फ्रंट आर मोर इम्पॉर्टंट. पण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची जी भूमिका आहे, शासनाची, राज्य शासनाची जी भूमिका आहे किंवा केंद्र शासनाची जी भूमिका आहे ती जास्त महत्वाची आहे.
आता ती जास्त महत्वाची काय आहे बरं सांगा बरं. अरे खूप साधी सिंपल गोष्ट आहे ना. गव्हर्नमेंटच्या हातामध्ये ताकद आहे, गव्हर्नमेंटच्या हातामध्ये पॉवर आहे, त्यांच्या हातामध्ये सिस्टीम आहे, त्यांच्या हातामध्ये काम करणारी माणसं आहेत. इतकं बरोबर आहे काय. त्यांच्या हातामध्ये पैसा आहे, त्यांच्या हातामध्ये पॉवर आहे, अधिकार आहेत, मग ते करू शकतात ना. बरोबर आहे का. ह्यासाठी गव्हर्नमेंटची जी भूमिका आहे का नाही, ती गव्हर्नमेंटची भूमिका सगळ्यात जास्त महत्वाची आहे. त्याच्यानंतर काय लिहिलंय बघा, फॉर डेमोक्रेसी टू बी इन्क्लुझिव्ह, म्हणजे एक इन्क्लुझिव्ह म्हणजे सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना सामावून घेणारी. जर आपल्याला लोकशाही बनवायची असेल, एक अशी लोकशाही ज्याच्यामध्ये गरिबांना सुद्धा सामावून घेतात, श्रीमंतांना सुद्धा सामावून घेतात, न शिकलेल्यांना सुद्धा सामावून घेतात. वन मस्ट try to bring all sections of the society into the mainstream. म्हणजे काय, सगळ्या लोकांना तुम्ही मुख्य प्रवाहात तुम्हाला आणावं लागल, तर आपण असं म्हणू शकतो की डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली आहे. ठीक आहे. बघा, डेमोक्रेसी इज इनफॅक्ट, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही काय आहे. इनफॅक्ट लोकशाही अ प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे ऑफ अकोमोडेटिंग डिफरंट सेक्शन्स ऑफ सोसायटी, सेक्शन्स इन सोसायटी. अकोमोडेटिंग म्हणजे सगळ्यांना सामील करून घ्यायचंय, आपल्याला अकोमोडेट करायचंय, सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. हीच ती सिस्टीम आहे. बघा बरं का पुढे काय म्हणतोय मी, डेमोक्रेसी हेल्प्स इन रिड्युसिंग सोशल कॉन्फ्लिक्ट. सोशल कॉन्फ्लिक्ट म्हणजे समाजामधले जे वाद असतात, तंटे असतात, ते त्या ठिकाणी मिटवले जातात, अशी ती एक चांगली सिस्टीम आहे. लेट अस टेक रिव्ह्यू ऑफ द एफर्ट्स मेड इन इंडिया इन दिस डायरेक्शन. आता या डायरेक्शन मध्ये चालायसाठी आपण काय काय प्रयत्न केले, आपल्या समाजानं आणि आपल्या गव्हर्नमेंटनं काय काय प्रयत्न केले, हे आपण खालच्या 2 पॉइंटमध्ये बघणार आहोत. फक्त मी काय करतोय की हा व्हिडिओ खूप जास्त लेंदी होण्यापेक्षा आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला हे जे 2 पॉइंट दिसतात ना बघा, पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो मुद्दा आहे हे आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण बघणार आहोत. मुलांनो, मी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे सगळं अतिशय सोप्या उदाहरणांमधून समजून सांगायची माझी तळमळ आहे. आणि हे विषय खूप सुंदर आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं शिका. आणि तुम्हाला हे काय वाटतंय, कसं वाटतंय, हे तुम्हाला आवडतंय का, माझा हा प्रयत्न आवडतोय का, हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे. चला, तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.